जे वाडिया हॉस्पिटल आहे महापौर मध्ये, एक पालक मला भेटायला आला परवा माझ्या केबिनला आणि मला अक्षरशः रडू आवरलं नाही. त्या पालकाचं नाव आहे आशिष पाटील. त्याचे नाही पण ते सुद्धा आपण त्यांना अनुदान वगैरे देतो ना, आपल्या ह्याच्यात येतं ना, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे ते. आणि त्याची ही एवढी मोठी केस आहे ना, जर आपण लपवून ठेवली ना तर मला वाटतं आपल्याला शर्मेची बाब आहे. आशिष पाटील त्या पालकाचं नाव आहे, अर्चना पाटील त्याच्या मिसेसचं नाव आहे, शिवांश पाटील 4.25 महिन्याचं बाळ. ताई तुम्हाला फोटो दाखवला ना तुम्ही अक्षरशः धाय मोकळून रडाल. 4.25 वर्षाचं बाळ, अमरनाथला राहणारे हे. तिथे त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या बाळाची ट्रीटमेंट चालू होती. स्पुटम टेस्ट झाली, तो टीबी त्याला डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर वाडिया हॉस्पिटलला आल्यानंतर टीबी झाल्यानंतर त्याला जर फुफ्फुसाचा टीबी आहे तर त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करण्याची काय गरज होती. आणि त्यांना 2 टाक्याचं ऑपरेशन सांगून 12 टाक्याचं ऑपरेशन केलं आणि ते बाळ ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेलं. की हृदय हेलावणारी ती परिस्थिती आहे. आज ते लोक तिथे बसलेत. आपण मला वाटतं साहेब त्यांना आपण सगळ्यांनी मानसिक आधार देऊन त्या आत्मदहनापासून बाजूला करा. मी जे हॉस्पिटलशी बोलले, कारण कुठलं ते भोईवाडा पोलीस स्टेशननी सगळे त्याचे ट्रीटमेंटचे पेपर आहेत ते जेजेला समितीकडे पाठवलेत. मी त्या समितीशी बोलले, म्हटलं अगदी निपक्षपातीपणे तुम्ही त्याचा निर्णय द्या आणि लवकरात लवकर द्या, जेणेकरून फौजदारी गुन्हा त्या हॉस्पिटलवर घेता येईल.